हा साहेब जेवण मी आलो होतो. ते साठे कुटुंबीय जे आहे पीडित त्यांच्या घरी आलो होतो. मग त्यांचे मिस्टर आहेत विजय साठे म्हणून. तर हा झाला माझा. तर ते म्हणत होते संध्याकाळपर्यंत अकलूजमध्ये आले की ते मला फोन करतील आणि मग आम्ही मिळून इकडे येणार होतो. मग तोपर्यंत म्हणलं आता आम्ही इकडे आलो होतो. मग म्हणलं तुम्हाला फोन जोडून देऊन त्यांना बोला देतो सर त्यांच्याकडे फोन. हा 302 लावले, ॲट्रॉसिटी लावले, विनाशस्त्र परवाना बाळगल्याचं त्याचे लावलं. प्रांत मॅडम आले. हो आलते. प्रांत मॅडम आले. मदत केली आहे त्याला म्हणे? नाही काय नाही. पण ठीक आहे, मी आता बोललोय सोशल वेलफेअरच्या अधिकाऱ्याची. ते उद्या पण तुम्हाला मदत घेऊन येते 4-4.5 लाखाचे. पण ते प्रकरण तुम्ही लावून जरा ते आता कॉम्प्रोमाइज करू नका. नाही अहो आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आणि तुम्ही आमच्या पाठीशी राहिला ना सर, आम्हाला काही आहे ना, आम्ही मागे सरणार नाही. आम्ही पैशाला बघून माणसं वाढणारे माणसं नाही. माझी आज मी आहे माझ्या आयुष्याचा एवढा मोठा डाग घालून बसून मला पैशाला काय करायचं. बरोबर आहे, तेच म्हटलं. माझी एक मुलगी आहे, एक मुलगा आहे माझा. किती मोठे आहेत मुलं मुली? मुलीचं लग्न झाले, मुलगा 20 वर्षाचा आहे माझा. अरे बापरे. हा एवढं म्हणजे वयस्कर होते ते आपण. हा 40-45 हा 40-35 आहे. 40. हा बोला साहेबांचं. एकच मिनिट ते बोलते. हॅलो. हा साहेब तुमचे बोलतात माझे. बघा ते सोशल वेलफेअरच्या अधिकाऱ्याला पण येताना तुम्ही घेऊन या हो साहेब. आणि त्याला न्याय मिळवून द्यायचा आपण प्रयत्न करू. हो साहेब हो साहेब. आणि पोलीस स्टेशनला पण जाऊन या. हो पोलीसवाले काय म्हणतात बघा. बरं त्यांना किती जे त्यांना याच्यात कोर्टात हजर केलं का ते नाही? हा केलं ना साहेब. PCR गेला तुम्ही. 3 दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली. 3 दिवसाची पीसी दिली. 3 दिवसाची दिली. हो हो. आणि कोण आहे तिकडे? हे कोण आहे? ओबाळे म्हणून PI आहेत. ओबाळे. नाही डिवाइस ऑफिसला त्याला जाऊन भेटा. त्याला सांगा सत्याच्या सत्य कारवाई झाली पाहिजे म्हणून. हो साहेब हो साहेब बोलतो ना. वाटलं तर मी तिथून तुम्हाला फोन जोडून देतो पोलिसांना पण. चालेल. ओके साहेब. ठेवू ना.